मी म्हणशील आता एवढं सगळं आवरून कुठं चाललोय, तर मी चाललोय ते म्हणजे कधी कर्नाटकमध्ये फिरायला. आमचं टोटल जे टू व्हीलरनं फिरायला जाणार आहे, म्हणजे राईड करणार आहे 1500 किलोमीटर जाणार. आम्ही टोटल सगळेजण आहे 6 जण. तर लय वेळ वाया होत नाही असं सांगायला कंटाळा येते. तर डायरेक्ट आता जसं व्हिडिओ होणार तसं मी अपलोड करणार आहे दिवसाला 2 दिवसाला. तर भाऊने व्हिडिओ असं शेवट पण बघत राहा. आता सगळं पॅकिंग करून घेतो, आब्याच्या बॅगेमध्ये घालणार आहे, सगळे पॅकिंग करणार आणि नंतर मग जाणार. तर चला डायरेक्ट भेटतो सकाळी 3 वाजता. चला. बरोबर मी डिकेटी चौकात आलोय. तर इथं आजा आहे, आजा हायनीस घेतलाय, आब्याने CV 200 घेतलाय आणि जयद्यानं मिटीवर घेतलाय. तर भावना आता जाऊन आम्ही हुपरीमध्ये येणार श्रुत्याला तेवढे घेणार आहे. मी श्रुत्याला हुपरीमध्ये उचलणार आणि डायरेक्ट जाणार पुढं. तर भावनाचा जरा उजेड पडून दे, मग व्हिडिओ चालू करून. आता एवढं क्वालिटी येत नाही. चला. तर आता हुपरीमध्ये आले, श्रुत्याला घेतले. तर भावना तर बरोबर की नाही आम्ही बेळगाव मध्ये पोहोचले. केली कॉलेजच्या जरा ऊस पुढे येऊन की नाही रामदेव हॉटेल म्हणून इथं म्हटलं जयद्या थांबायला चांगलं मिळते. 1 मिनिट दाखवतो. आला बसून बसून शिटा धोकाल्यात. चला जर आता ओढायचं, नाश्ता करायचा, काय काय करायचं बघूया नाश्त्याला, त्यानंतर मग करायचं. कुरुमापुरी घ्यायचं ठरलेलं, सगळ्या घेतल्यात वेगवेगळं. आता फक्त आम्ही 100 किलोमीटर आलोय. 100 किलोमीटर आले तरी आता जरा म्हणजे पहिल्यांदा आले त्यामुळे जरा म्हणजे लई चालवले. थंडी भरपूर आहे, थंडी जर नाटक एवढी थंडी आहे. गाडीवर बसून शिटा गरम झाल्या. आपल्या भागात असं डायरेक्ट कॉफी मिळते, तर इथंच नाही. त्यांनी डायरेक्ट दूध देतात, डायरेक्ट कॉफी तयार करू. 1 मिनिट घ्यायचं आज नुसतं आणि मिक्स करायचं. आपल्याकडे लायसन नाही, त्यामुळे आता इथनं पुढे गाडी जरा सिटीपर्यंत मी घेणार आहे, त्यानंतर मग आव्या घेतो म्हटलाय. तर सिटीमध्ये लायसन पाहिजे. आणि अजून एक काय विषय झालाय, आम्ही गाड्यांचं PUC पण केलं नाही अजून. PUC पण करायचं राहिले, ते PUC पण करणार आणि जाणार. माझ्या गाडीवर मारताना झोप कसं येत्या वा, खरोखर मला पण माझा पण डोळे, मी म्हणतो गाडीवर मारताना झोप कसं येते लोकांना कळलं नव्हतं. 2 व्हीलरनं आत्ता कळला ते झोप. डोळे तरंगाल्यात गाडीत मारता मारता असं झाकाल्यात. मग आता थांबल्या. आजा म्हणाला पुढे म्हणलाय कुठं तर. आजा एक पुढं भाऊ का नाही 15 किलोमीटर आम्ही जाऊन पुढे जातो आणि कुठं तर जा रोडवर झोपालाय. हे झोपून ओठ पुढे जायचं भाऊ. अजून गाडी बिडी घालल कोण रांगावर. ट्रक कसा पडलाय बघा, म्हणजे युटर्नला तुम्ही जर याला कधी पण शिस्ता जाणे तर तुम्हाला दाखवतो 1च मिनिटात. बघा हो कसं पडला, पाक पलटी झालाय. पलटी म्हणजे असला वाईट पलटी झालाय, विषय हार्ड पलटी झाला. तर भावानं कधी पण सांगतो युटर्नला हळू घ्या. तर आता इथनं गोकर्ण 40 किलोमीटर राहिले. गावाची नावं बघाय, अदुकाल, हेबुल आचार्य माने. मला वाटते आचार्य मानेंची इकडे भावकी आवडतं. मस्ती काट्टे, चिनामुले, धाबा, काय 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 सराले बैल काय काय नाव आहेत काय कोणास ठाऊक. 40 किलोमीटर राहिले बा फक्त. खरं थांबायला लागले कारण की काय इंजिन तापले जास्त दाबून, त्यामुळे म्हणून थांबले. बाकी काय सुद्धा विषय नाही. तर व्हिडिओ कसा वाटायला सांगा फक्त कमेंटमध्ये करून. चला शेवटी का नाही एकदाच आम्ही गोकर्णमध्ये पोहोचलोय आणि आता तुम्हाला विला दाखवतो. मला सिनेमॅटिक शॉट्स बघा थोडं. कायम कावा काय तर आणल्याने बोमाम झाले नाही. तेल गळाली कुठनं तर चालू केल्या गेल्या काही कळण झाले. आता हे पहिला नियोजन लावायला पाहिजे कुठनं तेल गळालं. कारण चालू केला सगळं नाही असं धार लागत नाही का तसं तेल गळाले बघा. आजा काय आधीपासून काय प्रॉब्लेम ते काय आहे काय तिथपर्यंत आले. मग कसा विषय रे कुठं काय झालंय. कुछ भी नहीं, पेट्रोल लीक हो रहा है, तो खराब हो गया है. की ऑन करने के बाद ना इधर से पेट्रोल आ रहा है, इधर से कट नहीं है किधर से, वो टाकी से ही इधर तो लूज है. चल बघूया आता कसं आहे मेकॅनिक बोलवायचं काय करायचं काय पुढचं पुढं बघूया. व्हिडिओ नंतर चालू करतो. याच्याच वेळेला मी असं ब्लॉक करू शकत नाही. ह्या दादांनी चालू केले बघा, मोहन दादांनी. गाडी चालू झाली. काय आलं जयद्या बल्ब बसवले बघ, त्या मिस्त्रीने ते ओपन केलता, त्या हातांची कट झाली. झालं बाबा. आजा किती खुश भावा गाडी चालू झाल्यावर. चला आता तर जेवायचं नियोजन. आता आणि जेवायला वेळ होते म्हणून आम्ही काय करतो गोबी मंचुरियन आणलेलं होतं ते खायचं. नंतर जरा उशिरानं जायचं जेवायला, पहिला ते खाऊन घेतो आणि त्यानंतर मग बघूया कसं आहे का होते. आज आमचा कनी पहिला दिवस गोकर्ण मध्ये झालेला आहे. आता आम्ही बीचवर बसलो सगळेजण. आब्या, मी, जयद्या, सुरत्या, मुरम्या आणि इथं आजा तिकडे बसलाय.
तर भावांनो आजचा व्हिडिओ एवढाच असणार आहे, त्यामुळं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक काम करा जाताना भावाला सबस्क्राईब तेवढं करा आणि फेसबुकला असला तर फॉलो तेवढं करा. चल खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.